बाबाजी इथं आले नसते तर हे वैभव इथं आलंही नसतं. मग ही अध्यात्माची सगळी सोन्याची खाण वरवंटवासियांना दिनं. आणि म्हणून आपण सगळे वरवंटवासियो बाबांच्या आश्रमामुळे वारकरी संप्रदायामध्ये मुळे या निवासी गुरुकुलमुळे आश्रमशाळेमुळे महाराष्ट्रामध्ये वाढली तुमची शान. आज महाराष्ट्रामध्ये वरवंट ओळखल्या जाते. वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातली सगळी माणसं आहेत. कारण आळंदीला कोणीच ओळखत नाही, पण संत ज्ञानेश्वर माऊलीचं नाव काढलं की लोकांच्या डोळ्यापुढे आळंदी येते. देऊला कोण ओळखते, पण कोणतं देऊ? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं देऊ. अरे बापरे, माणूस जिथं असेल तिथं झुकल्याशिवाय राहत नाही देऊचं नाव घेतलं की. आता मला सांगा, देहू मोठी की मुंबई मोठी? हा, मुंबई कोणाला कळते, कोणाला कळते, त्यात काय. मुंबई मोठी. तुमच्या समोर कीर्तन झाल्याच्या नंतर एक माणूस आला आणि म्हणला, आत्ता ज्येष्ठ ही गाडी गेली, या गाडीतून मुंबईहून आलो आणि गाडीतून उतरलो. तुम्ही त्याच्याकडे टकटक पाहा, चांगली गोष्ट. प्रवास चांगला झाला ना? झाला. आता घरी जा, जेव, हातपाय धुवून झोप जा. कुठून आले? आता बिजेला गेलो, तिकडं 4-5 गाथा पारायण केले, देहूवरून आलो. पहिल्यांदा तुम्ही झुकसाल आणि त्याच्या पाया पडसाल. त्याचे पाय कुठे आहेत भाऊ? मुंबईहून आलेल्याला काही भाव नाही, पण देहूतून आला माणूस की त्याच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. हे मुंबई देहूपेक्षा मोठी आहे, पण मुंबई काय जगाचा गुरु देहूमध्ये आहे. म्हणून देहूतून आलेल्या माणसाचे पाय धरतो. वरवंटापेक्षा मेहकर, बुलढाणा, विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, पश्चिम महाराष्ट्र घ्या, खानदेश घ्या, कोकण घ्या, कोणतंही घ्या, हजारो गाव मोठे आहेत. परंतु भविष्यामध्ये वरवंट मधून आलो, भगवान बाबाच्या आश्रमाचे सेवक आहोत, तर कुठलाही वारकरी तुमचे पाय धुवून तुम्हाला प्रणाम करल. कारण तुमची व्यवस्था तशी आहे, इथलं वातावरण तसं आहे. तुमचा बंगला पाहणार नाही, तुमच्या अकाउंटमध्ये किती आहेत तेही पाहणार नाही, खिशात आहेत त्याची चौकशी करणार नाही. परंतु आम्ही कधीतरी आलो होतो, रोडनी जात होतो आणि तो आश्रम पाहिला, तिथल्या विद्यार्थी पाहिले, तिथली व्यवस्था पाहिले, तिथलं वातावरण पाहिलं आणि प्रत्यक्ष माऊलीच्या दरबारामधला, जगद्गुरु तुकोबरा यांच्या दरबारातला आणि पांडुरंगाच्या महाद्वारातला अनुभव वरवंट मध्ये अनुभवायला मिळाला. याची अनुभूती आलेला माणूस तुमच्या पायावर झुकल्याशिवाय राहणार नाही. एवढे भाग्यवान तुम्ही आहेत. इथं सगळी मोठी मोठी माणसं आहेत. हे मंचरचे शिक्षक आहेत, ते आत्ता साफसफाई करत होते, ते डॉक्टर साहेब आहेत, असतील कुठेतरी असतील. हा, नाव आता मला माफ करा, सगळ्यांचे शक्य नाही. एका कार्यक्रमामध्ये इतकं राहू शकत नाही डोक्यात. सगळेच चांगले आहेत. फक्त एकच मला विनंती आहे, कॅमेरावाले दादा, तुमच्या पाया पडतो, चुकीचं काही बोललं तर व्हायरल करू नका. तुमची भीती वाटते बाबा, बाकी कोणाचीच नाही. ज्याच्या हातात पाकीट भरायचा कार्यक्रम त्याच्याशी गेली आम्ही कधीच करत नाही. घोडा घास से दुश्मनी नाही करेगा. आणि ज्याच्या हातामध्ये शूटिंगचा मोबाईल आणि कॅमेरा, त्याच्यापासून जपून राहायचं. म्हणून यांना मला बोलता बोलता बाबा कमी जास्त झालं तर ते म्हणे ते आपलेच आहेत, काहीच फिरवत नाहीत, पण तुम्ही जे कमी जास्त बोलले तेवढाच व्हिडिओ व्हायरल करतील, बाकी काही करणार नाहीत. पण चालेल, तुम्ही आपलेच आहेत. सगळे माता, सगळे पिता, पूजनीय गुरुजी मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि विशेष भागवताचार्य आज विण्याला आहेत. तुम्ही महाराष्ट्र फिरता, मीही महाराष्ट्र फिरतो. मोहन महाराज विण्याला, मी भागवतकार आहे. भागवतकार विना घेऊन उभं राहणं तर सोडा, कीर्तनालाच येत नाहीत. आम्ही जातच नाही कीर्तनाला, आमचं सांगतोय मी. हा, फार मित्र असला जवळचा तर गेले, नाही तर कोणतरी बाबा आहे तर जाय तिकडं जेवण करा. पण प्रत्यक्ष व्यासांच्या गादीवर जी मूर्ती आहे, नारदांचा विना त्यांच्याच गळ्यात, हे शुद्ध अध्यात्माचं
वारकरी संप्रदायाचं शुद्ध तत्वज्ञानाचं दर्शन झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. व्यास आणि नारद, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव. गुरुही तेच आहेत आणि शिष्यही तेच आहेत. जिथं गुरुही स्वतःच आहेत आणि शिष्यही स्वतःच आहेत तिथं परमार्थाचं पूर्णत्व आहे. तिथं गुरु कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी वेगळा आहे, तिथून परमार्थाची सुरुवात आहे. ज्ञानोबारायांनी भगवंताकडे बोलत असताना अगोदर द्वैत सांगितलं आणि नंतर प्रार्थना केली की हे द्वैत नष्ट होऊ दे. तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळीक. मितूपणा जाऊ दे एकची घोंगडी. स्वामी एक आणि रंक माणसं दोन आहेत की नाही. एक मालक आणि एक नौकर. मालक नौकर होईल का? व्यवहारामध्ये मालक लोक नौकराला मालक होऊ देत नाहीत. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कोणताच कामगार शेठजीला असं म्हणू शकत नाही, सेठ काय रे, गावाला लागून तुमची 2 एकर जमीन आहे, तुमच्या इथं वर्षभर नाही आयुष्यभर काम करतो, माझ्या पगारीत तेवढी जमीन द्या बरं. सेठ कामाला ठेवल का? सेठ म्हणाल पिशवी उचल, चपला घाल आणि घरी जा, मालक होण्याचा प्रयत्न करू नको. पण जगामध्ये अध्यात्मच असं एकमेव स्थान आहे की सेवकाला मालक करून ठेवल्याशिवाय राहत नाही. ती जागा म्हणजे आध्यात्मिक तत्वज्ञानाची जागा आहे. पण ते तत्वज्ञान काय माय बाप? ते तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी महाराष्ट्राला सांगण्याकरता जन्म देणारे मायबाप मरेपर्यंत त्रास झाला तरी तत्वज्ञान सांगायचं सोडलं नाही. ते तत्वज्ञान प्राप्त करण्याकरता आपण तंबाखू सोडत नाही, बिडी सोडत नाही, चहा सोडत नाही. तंबाखू खात खात म्हणतो तत्वज्ञान प्राप्त झालं. तुकोबाराय म्हणले ते तत्वज्ञान सहजासहजी प्राप्त होत असेल तर वेदशास्त्र पुराण काय येडे आहेत काय? तरी का हिमपोटे वेदशास्त्र. जगाच्या पाठीवर ऐका मायबाप थोडं. पार्वती मातेला वाटलं तत्वज्ञान ऐकावं, महादेवाला म्हणाले सांगा ना स्वामी. महादेवजी म्हणले चाल. समुद्रामध्ये गेले, नावेत बसले, महादेवाने तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली, पार्वतीनं घुरायला सुरुवात केली. झोपली पार्वती. झोपणार नाही तर काय? ज्याला कुठंच झोप येत नाही मौन महाराज त्याला कीर्तनात झोप येते. आज लग्नाची तिथी मोठी होती. कडकडत्या उन्हामध्ये माणसं 4-4 तास बसले. कोणत्याही लग्नाला फोन गेलेल्याला विचारा मंडपात किती वेळ झोपला. सांगाल कोणी? नाही. झोपायला काही येडा होतो का? नवरीत तशी होती. तुमच्या इकडं आहे की नाही माहिती नाही, पण आता मलाही निमंत्रण येते. मी सांगत असतो की लग्नाला आम्ही जाणं बंद केलं. तुम्ही म्हणले का? कारण तुमचे मित्र नाहीत का? आमचे मित्र तुम्ही आहात. पण ज्याचं लग्न आहे आणि जिचं लग्न आहे त्याचं वर्तन पाहून आम्हाला मंडपात यावं वाटण झालं. ज्ञानोबाराय म्हणले कुळवधवी लपवी अवय वाहते. कुलवान स्त्री अवयव झाकून ठेवते. जिचं लग्न आहे तीच केस मोकळे सोडून नाचते. कळतच नाही कोणता मसोबा अंगात घुसला ते. हा विनोद नाही, दुःखाची गोष्ट आहे. मंगलाष्टक म्हणणाऱ्या ब्राह्मणाला 5 मिनिटं द्यायला तयार नाहीत माणसं, आणि घोड्या पुढं नाचणाऱ्याला 5-5 तास. वरून दारू, थंड बिस्लरीचं पाणी, बँडवाल्यावर ओवाळणी, बिनधास्त नाच.
मागच्या महिन्यात बातमी ऐकली मोहन महाराज, नवरदेव एवढा नाचला, नवरीचा बाप म्हणला चला जावाई लग्न लावायचं म्हणले, मित्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत येत नाही. नवरी म्हणली तू येत नाही ना, हो मग मी थांबत नाही, गेली दुसऱ्या संघच निघून. विनोद नाही पेपरला वाच, हे मंडपात पोहोचलन पण बायको कोठा आहे. तिथं काय आहे, कृष्ण थोडा गेला होता शिशुपाळाची पळवायला, बायको पळाली, राजा बायको पळाली. मित्राला म्हणले, मित्र म्हणले आमचं काही खरं नाही. आता तुमच्या इकडली मोहन महाराज परिस्थिती देव जाणी, पण आमच्या इकडं 55 वर्षाचे नवरदेव आहेत. इकडं मुलीची संख्या जास्त आहे का? तसेच का? अरे 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 समदुखी, तुम्ही ज्या दुःखानं दुःखित ग्रसित आम्ही त्या दुःखात. कीर्तनकाराची गाडी गेली तरी बस स्टँडवर बसलेल्या पोराला वाटायला आपल्या घरी पाहुणेच आले नसतील. तुळशीचे लग्न झाल्यावर माझ्या गाडीजवळ एक पळत आलं, म्हणले महाराज कोणाच्या घरी पाहुणे? म्हणलं कोणाच्याच नाही, मारुतीच्या सप्त्याला आलो. इड्या लग्न होईल का? मला लग्न घेणं होत नसते, काय करू. आता प्रयागला कुंभमेळा झाला, 2027ला त्र्यंबकेश्वरला आहे. एका धोत्राचे 2 कपडे करायचे भगवे, एक नेसायचं आणि एक पांघरायचं, पावशेर गांजा आणि एक चिलम, अलख निरंजन. तिकडंच जायचं, इकडे यायचं पण नाही. नाही विनोद नाही, बायको नावाचा विषय. पोरी आहेत पण ते द्यायला तयार नाहीत. 40 35 वर्षाचे नवरदेव वाट पायाले, ही पूजा कर, ती पूजा कर, ती पूजा कर, ती पूजा कर. दिवे लावू थकले, हनुमानजीला चक्रा मारून थकले. हनुमानजी म्हणले येडे हो, माझंच नाही, तुमचा नंबर कधी लागल, येऊ नका माझ्याकडे. विनोद द्या सोडून, पण भयावह परिस्थिती आहे. थोडंसं अवांतर होईल विषय, मला मूळ विषयावर यायचं. पण माझ्या मातांनो, महिला मंडळ, हे आमचं बोलणं विनोदी नाही पण दुःखाचं आहे की नाही? कोणत्या आईला वाटते? तुम्ही विचार करा ना, आपलं 40 वर्षाचं पोरगं बिना लग्नाचं घरात बसून राहावं. पण हे आम्ही वरडून सांगितलं होतं की स्त्री भ्रूण हत्या करू नका, तुमच्या पाया पडतो राजे हो. पण माणसं शिकली, शहरात गेली आणि गर्भातली लेकबाळ मारून टाकली. आज त्याचंच पोरगं बिना बायकोचं व्याकुळ व्हायला. हे सत्य आहे की नाही? आज बोंबलू सांगायलो आम्ही माईकवाले दादा. भारत देश कृषी प्रधान देश आहे, औद्योगिक देश नाही. जपान सारखा नाही, अमेरिकेसारखा प्रगतशील नाही, सगळ्यालाच नोकऱ्या नाही. भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि सगळ्या शास्त्रांनी, पुराणांनी, वेदांनी, धर्मग्रंथांनी, आचार्यांनी, संतांनी सांगितलं कृषी जर वाचवायची असेल तर गाय वाचली पाहिजेत आणि गाय जर नाही वाचली तर शेती वाचूच शकणार नाही. हा सिद्धांत आहे. 18 युरिया, नवीन आलेल्या अनेक खताचे नावं. आपण खताचे नावं पाठ करायला काय त्यांचा प्रचारक नाही, पण त्या क्षेत्रात काम करणाऱ्याच लोकांचा सिद्धांत असा आहे की सतत जमिनीला हे रासायनिक जर दिलं तर एक दिवस जमीन नापीक होऊन तुमच्या घरामध्ये उत्पन्न होणारं धान्य देत नाही. याचा अनुभव श्रीलंकेतल्या लोकांनी घेतला. पाकिस्तानात याला पिठाला महाग झाली, जमीन पिकणं बंद झाली. गाय संपली की जमीन गेली. गायीचं जमिनीचं नातं आहे ते गाय वाचणं ही काळाची गरज आहे. महिला मंडळ, माझ्या मातांनो, तुम्ही भाग्यवान आहेत. तुम्हाला एसटी मध्ये आरक्षण, 1500 रुपये महिना पगार. माणसाला विचारा, 1500 नाही, 200 नाही, 1000 नाही, शेती नावावर असली तर नेमके 500 येते. भावाची पगार नाही सुरू झाली, बहिणीचे हप्ते चालू आहेत. त्या पगारीच्या काळामध्ये मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. जरा कॅम्प्युटरची दुकानं असतील की नाही, त्या पिरियडमध्ये माणसं यायची, त्या कॅम्प्युटरच्या दुकानाच्या पुढं लाईन धरायची आणि त्या माणसाला आपण राम राम जरी म्हणलं ना, राम राम हो, तरी तो माणूस मनातल्या मनात म्हणायचा OTP 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 OTP. पागल झालते माणसं. बायको म्हणायची काही करा, खातं तयार करा आणि 1500 रुपये आलेच पाहिजेत. बऱ्याच जणांचे आचारी वारकरी लग्न झाले होते
पण आधार कार्डावर बायकोच नावानं नव्हती. बायकोचं आधार कार्ड याच्या नावचंच नव्हते. मला काही गरजच नाही, आले लेकरं बाळा, आता आलं काठाला. पण बायकोनं सांगितलं 15 दिवसात तुम्ही मला तुमच्या नावावर पहिले करा. इथून प्रक्रिया सुरू झाली. माणसं वेडे झाले. 1500 रुपये पगार आले तेव्हा सुखाची झोप लागली. ऐका, जाता जाता तुमचं लेकरू म्हणून सल्ला देतो. माय, तुमच्या पाया पडून विनंती सांगतो, 1500 आहेत, बंगला मोठा आहे, घरात फरची, दारात फरची, एसी रूम आहेत, पंख्याच्या कूलरच्या, बँकेत पैसा आहे, शेतात भरपूर धान्य आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे. पण फरचीवरून माय पाय घसरून पडली, मनक्यात गॅप आला, कमरेला पट्टा बांधला, हालता येईन, डुलता येईन, फरचीवर चालून चालून पाय सुजले. माझी माय ऐक, सकाळी सकाळी गाईच्या शेणावर 5 मिनिटं चालली तर जगातल्या कोणत्याच दवाखान्यात तुला जायची गरज नाही. त्याच्याकरता गाय घरी पाहिजे. तर मुद्दा क्लिअर झाला. किती श्रीमंत रावल्या. श्रीमंत माणूस जर कुत्रा पाळू शकतो तर गाय पाळायला हरकत काय. कुत्रा पाळल्याने पाप पुण्य लागते तो विषय काय सांगायचा नाही. प्राणी मी जीवदया करणारा व्यक्ती आहे. पण गाय पाळल्याच्या नंतर जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. गोपाळांनी देवाला विचारलं, कन्हैया खरं खरं सांग, साची साची बता दे काना, हमारा देवता तू है, तेरा देवता कौन सा है काना. हम तो आपकी पूजा करते हैं भगवान, पर आप किसकी पूजा करते हो. भगवान मनले सच बताओ. बताओ कन्हैया. मैं मेरी गो माता की पूजा करता हूँ. गावो विश्वस्य मातरः. आणि म्हणून वेदामध्ये सांगितलं, गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्याम देव प्रदक्षिणा, प्रदक्षिणा कृत्वा तेन सप्तद्वीप वसुंधरा. गाय पाहिल्याच्या नंतर, गायीची रोज सेवा केल्याच्या नंतर पृथ्वीला 7 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होते. पण गाय घरी असली तर पंढरपूरला जायचं, 5 रुपयाचं गवत घ्यायचं, गाईला टाकायचं आणि विनाकारण 10 रुपये प्रदक्षिणा 5-50 मारायच्या आणि घरी आल्याच्या नंतर एकही गाय पाळायची नाही. अशा वारकऱ्याला पोत्यात बांधून चंद्रभागेत सोडून द्या. परत इकडे येऊ देण्याच्या भानगडीत पडू देऊ नका. तिथं लय पुळका बऱ्याच जणारा येत काहीच नाही. आता मी दिंडी वारी करू करू परेशान आहे. पण तिथं पुढं काकडा नाही, हरिपाठ नाही, ज्ञानेश्वर नाही. पांडुरंग जरी आपल्या टँकरवाला तर लोटून देतात माणसं. हॅट हॅट टँकरवर यायचं नाही, याचं नाव वारी नाही. चला विषयांतर होईल. गोमातेचं रक्षण, भारत मातेचं रक्षण. गोमातेचं रक्षण झाल्यास भूमातेचं रक्षण होईल. भूमातेचं रक्षण झाल्यास भारत मातेचं रक्षण होईल. भारत मातेचं रक्षण झाल्यास गंगा मातेची सेवा होईल. जन्म देणाऱ्या मातेची सेवा होईल. जन्म देणाऱ्या मातेची सेवा, भूमातेची सेवा, गोमातेची सेवा, राष्ट्रमातेची सेवा. संत ही आपली आईच आहे म्हणून संतांची सेवा इत्यादी अनेक गोष्टी मानवी जीवनाला कल्याणकारी जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं आचरण करणे म्हणजे धर्म होय. म्हणजे धर्म होय. हे पोरांनो नीट बघा. हो पाहिजे. नवीन संस्थेमध्ये आलेले म्हणत असतील, हे काय भानगड पडली बाबा. आई नाही, बेशिडी नाही, कीर्तन ऐकावं लागायले रोज. उन्हाचं सुट्टी द्यायची. मी सुट्टी देऊन टाकली पोरांना. म्हणलं जा घरी जाऊन झोपा. झोपता झाला, आराम करा. सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करणे आणि स्नान करून कपाळावर गंध लावणे आणि गंध लावल्याच्या नंतर जन्म देणाऱ्या मायबापाचं दर्शन करणे याचं नाव धर्म आहे. कोणी सांगितला? प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा,
प्रातकाल उठके रघुनाथा, मात पिता गुरुना वै माथा. भगवान रामायणामध्ये वर्णन करतात तुलसीदासजी. भगवान रामजी सकाळी सकाळी उठायचे, स्नान करायचे आणि शृंगार करून पहिल्यांदा आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचे. याचं नाव धर्म. याचं नाव धर्म. चला, याला एक पुरावा म्हणून एक सुंदरसा श्लोक सांगतो. अभिवादनशीलस्य नित्यम व्रतोप सेविना आयो विद्या यशो बल चत्वारी तसे वर्धन्ते. सकाळी उठून स्नान करून मोठ्या माणसाच्या पाया पडल्याच्या नंतर आयुष्य, विद्या, ज्ञान आणि बल या 4 गोष्टीची प्राप्ती होते. परंतु मोठ्या माणसाने सुद्धा तसं लेकरं पाया पडतील असं असावं लागते. लेकराला पाया पडायचं बापाच्या. लेकरू उठलं, आंघोळ केली, घरात गेलं, आईला म्हणे बाप कोठाय. बाप म्हणे सकाळी रात्री एवढा पिऊन आला की आता त्याला उठताच येत नव्हतं. मग आणि पियाला दारू नव्हती. मग कसा तरी उठला आणि चालत चालत दारू पियाला गेला. आता त्या बापाच्या पोरानं कुठून शोधून आणून पाया पडावं? त्याला पुरावा. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. लेकरू आंघोळ करून पाया पडायला येणार आहे तर बाप त्याच्या अगोदर स्नान करून कपाळावर गंध लावून देवाचं दर्शन करून उभा राहायला पाहिजे तर थोडी जमल. बाप लवंडायला आता 2 गोष्टी वाचवल्या. एकाची बाटली पडली, गाडी मीच चालवत आलो ना, तर बाटली आपण वाचवली. मागून पुढून पाहिलं, बाटली पडली रोडवर, गाडी इकडून घेतली. बाटलीवाला म्हणला वा महाराज धन्यवाद. पण पुढं जवळजवळ गावाच्या आल्याच्या नंतर टोपीवाला, धोतरवाला दिसला. म्हणलं कीर्तनकार व भजन्या, म्हणलं कीर्तनाला गडबडीनं चालला. पण 2दा गाडीवर तो झुकला. म्हणलं आता याला वाचवणं कठीण आहे. डायरेक्ट गाडीवर आला. टोपी होती, धोतरे होता अंगावर, लवंडू लागला रोडनी. आता बापच जर शोधून आणावं लागत असेल तर लेकराचा दोष काय आहे? म्हणून हा विषय चिंतनाचा आहे. म्हाताऱ्या माणसाला बिडी प्यावीशी वाटली, सगळेच सांगायचे गुरुवरी. नाताला बोलवलं, इकडे रे, काय झालं? ते बिडी पेटून आण. चुलीवर ठेवली, चूल कळते ना, पेटल्यासारखं वाटलं, घेऊन आला, विजली. म्हातारा म्हणला पुन्हा जा. आता राहिले नाहीत तसे म्हातारे, पूर्वी होते. संपले सगळे, राहिले सोयले, कोरोनात सगळे मेले. पुन्हा विजली. अरे तशी आणायची नाही. मग पेटल्याच्या नंतर तिला ओढत ओढत आणायचं, झटका मारत, इथपर्यंत पेटून राहिली पाहिजेत. नातू बिडीला लागला, आजा टीबी होऊन मेला आणि नातू कॅन्सर होऊन मरायच्या मागा लागला. खरं की खोटं? कुठं आहे धर्म? आणि म्हणून सगळ्यांच्या पाया पडून मायबाप बाबांनी जे चिंतन मांडलं त्यांच्या गाथेमध्ये ते फार उच्च कोटीचं आहे. त्या चिंतनाच्या संदर्भामध्ये बाबा धर्माची परिभाषा करून त्या धर्म जीवनात आणल्याच्या नंतर काय लाभ होतो. धर्म जीवनात आणल्याच्या नंतर कोणता धर्म? स्नान करणे धर्म आहे, गंध लावणे धर्म आहे, ज्ञानेश्वरी वाचणे धर्म आहे, सदाचार संपन्न ब्रह्मचर्यांचा धर्म वेगळा आहे. लेकरू झोपलं त्याला पाळा नाही तर झोपायला म्हणा, त्याला झोप येते ते झोपू दे, जा रे सो जा, निवांत झोप, सुट्टी तुला. ज्या ज्या पोरांना झोपी आली पोरं झोपा, आपल्या कीर्तनात तुम्हाला आरक्षण, बिंदास्त झोपा. विठाल विठाल विठाल. धर्माच्या ज्या ज्या व्याख्या आहेत, सदाचार संपन्ने ब्रह्मचर्यांचा धर्म, ब्रह्मचर्या माझे भोकावे अक्षर, आश्रम विचार, षटकर्माचा ब्रह्मचर्यावस्थेमध्ये अभ्यास, त्यांचा धर्म आहे.
गृहस्थी जीवनामध्ये सेवा, गृहस्थीचा धर्म आहे सेवा करणं. गृहस्थी माणूस आश्रमामध्ये येत असेल, बायकोला लेकराला घेऊन पहिल्या पंक्तीला जेवत असेल आणि आपलं पातर स्वतः न उचलता जाग्यावर ठेवून हात धुवून जात असेल तर त्याला पाप लागते बरं काय. ही सत्यता आहे, कोणी गृहस्थी असू द्या. गृहस्थी जीवनामध्ये साधूची सगळ्यांची आश्रमांची सेवा घडली पाहिजे. वानप्रस्थीमध्ये वारी आहे, प्रदक्षिणा आहे. आणि चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. चौथ्या संन्यासी अवस्थेमध्ये गंध नाही लावला किंवा न लावणे हाच धर्म आहे. आणि प्रत्येक आश्रमानुसार, परंपरेनुसार, व्यवस्थेनुसार धर्माचरण करणारा मनुष्य प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप, देवाचं स्वरूप होतो आणि त्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतो. अभंगाचं पहिलं चरण. धर्म करिणारा नारायण रूप, धर्म करिणारा धर्म करिणारा नारायण ज्यांच्या समोर आपण ही कीर्तन सेवा समर्पित करतो त्यांनी त्यांच्या किती अभंग आहेत एकंदरीत 24 त्यातील हा 12 क्रमांकाचा अभंग आहे. धर्म करी नरा, नरा म्हणजे मनुष्य. नारायण हे देवाचं नाव आहे. नारायण रूप. काळ्या माणसाला गोर करायची क्रीम अजूनही बाजारात आली नाही. टीव्हीला दाखवते ती वेगळा विषय आहे. चेहऱ्याचा रंग बदलता येत नाही. काळ्या माणसाला गोर करण्याची साबण नाही, शॅम्पू नाही, क्रीम नाही.
पांढरे झालेल्या केसाला कायमचं काळं करण्याचा रंग आणखीनही नाही आला नाही. लावलं की 15व्या दिवशी म्हणते झालो, पुन्हा लाव. दाढीला काळं लावा तर डोक्याचे केस पांढरे होते आणि डोक्याला लाव तर दाढीचे पांढरे होते. रंग बदलता येत नाही. त्याने दिलं, चेंज नाही. माणसाला कपडे बदलता येत, पण देव कपडे घालणारं शरीरच बदलतो, हे ध्यानात ठेवा. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपरानी तथा शरीरानि विहाय जीर्णान अन्यानि देहाति नवानि दे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे म्हणजे टाकून नूतन नव घालणे, तैसे देहांतरात ते स्वीकारिजे चैतन्यनाथो. निसर्गाने दिलेलं आपल्याला चेंज करता येत नाही, बदलता येत नाही. माणसाला बदलण्याचा अधिकार असता तर इथे बसलेला नाही, जगातला कोणताच माणूस म्हातारा झाला एसटी फुकट व्हावी हे सगळ्यांना वाटते, पण म्हातारा व्हावं कोणालाच वाटत नाही. नाही, म्हातारा नको. केस पांढरे होणे आवडत नाही, डोळे जाणं आवडत नाही, कान बहिरे होणं आवडत नाही, दात पडणं आवडत नाहीत. दाताचं काम आहे, किती काम आहे. अकोल्याच्या बाजारात जाऊन दात विकत आणून प्रयोग केला, पण सफल ठरला नाही, प्रयोग जमलं नाही. आणि मग माणूस आला आणि म्हणला आता मला माळ घालून पंढरपूरला जाऊन भजनच करावं वाटायला. का आता काय फायदा, चावणं झालं ना आपल्याला. दाता आणावं की विकत. हा गेलतो अकोल्याला गेलो, 3-3 हजाराचा एक डॉक्टर कोण विकत आणला आणि पोराला म्हणलं आज रविवार आहे आणि अब्दुलकडे जाऊन किलोवर. पोरग म्हणे बापू किलोवर नाही, मग मसोबाला बकरच कापू. काप बापा. का आपलं प्रयोग केला महाराज, चावलं नाही, आता माळ घाला. विनोद नाही महाराज, कोरोनामध्ये माळकऱ्यांनी माळी काढलेल्या मी पाहिल्या. पहिल्या लाटेत डॉक्टर म्हणला खावं लागते, नाही खाल्लं तर मरता. काय म्हणायले की खावं लागते, माळ आहे ना गळ्यात, फेका. घरी सुद्धा आलं नाही, काढलीन फेकलीन. पहिल्या लाटेत वाचलं, दुसऱ्या लाटेत ज्याने ज्याने माळा काढून खाल्ले का तेवढेच मेले. झटका देते. दात पडावे असं कोणाला वाटत नाही, पण पडल्याशिवाय राहत नाही. निसर्गाने बदल केला, त्यात तुम्हाला बदलण्याची ताकदच नाही. माणसात सामर्थ्य नाही, आणि असतं तर हे चित्र असं दिसलं नसतं. काळा माणूस 2 दिवसात गोरा झाला असता, म्हातारा माणूस तरुण झाला असता. सगळेच विद्यार्थी आहेत, आपणही विद्यार्थी होतो, सगळेजण शाळेत गेलतो. सगळ्यांची बुद्धी सारखी नाही. काही शिकले आणि कलेक्टर झाले, काही शाळेत गेले शिकले नाही मग नेता झाले. न शिकून त्या कलेक्टरला आदेश देऊन काम करू लागले. प्रत्येकाची बुद्धी वेगळी वेगळी. सगळं सगळ्याला जमणार नाही, निसर्गात चेंज करता येत नाही, हा सिद्धांत आहे निसर्गाचा. परिवर्तन तुमच्या हातात नाही, निसर्ग ज्याला बदलते बदलावं लागते. पण ऐका, धर्माचरण जर केलं, धर्म आचरण जर केलं, नाही केलं तर नाहीचं विशेष बरं काय. जर केलं तर माणसाला देव होता येत, ही सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये आलेली आहे. तुम्हाला काही दिवसांनी म्हणजे वर्षभराच्या नंतर कळण्याकरता सांगतो, आवानंतर घेऊ नका.
आमदार व्हायचं, वर्षभरानंतर आमदार व्हायचं. व्हा न व्हा तुमची इच्छा, पण आमदार होण्यासाठी जे करावं लागते हे जर कळालं माणसाला तर माणूस ते करायला सुरुवात करते. एका गावची परंपरा अशी होती, जो सप्त्याचा कारभार हातात घेईल आणि जास्त काम करत लोक त्याला सरपंच करायचे. लोक त्याला सरपंच करायचे. मग सरपंचाची निवडणूक जवळ आली की ज्याला ज्याला सरपंच व्हायचं ती सगळी माणसं पंक्तीनं रिकाम्या बकेटी घेऊनच पळायची. आम्हाला काहीतरी काम सांगा, आम्हाला काहीतरी काम सांगा. हो, एकच चपातीचा तुकडा वाढायचे, पण सगळ्याचे हात लावून फोटो काढायचे. दादाच्या हस्ते आज सप्ताहामध्ये पंक्तीला अन्नदान, विचित्र कार्यक्रम ते प्रयोग करायचे. आमदार व्हायचा असेल वर्षानंतर तर त्याची साधना आहे ती करते माणूस. इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये, भौतिक जगतामध्ये आपल्याला जे साध्य करायचं कोणी जर सांगितलं की हे तुला प्राप्त होईल आणि तू असं कर तर मनुष्य करतो. पण माणसाचा देव करायचा, देव होणं एवढं सोपं नाही बरं का. संपूर्ण महाराष्ट्र पाया पडेपर्यंत विटेच्या खाली उतरता येत नाही. विटेच्या खाली उतरता येत नाही. पांडुरंग होणं म्हणजे असं थोडं आहे जेवलो पण झोपलो आता जा तुमच्या घरी मी करतो आराम, अजिबात नाही. बारकी उठवतीत काकड्यात, उठा पांडुरंगा प्रभात समयोपात वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवाला कोण झोपू देते. इथं 2 तास विना घेतला तर माझ्या 13 वर्षाच्या कीर्तनाच्या अनुभवात महाराज असा अनुभव आहे, 2दा चोपदा चक्कर येऊन पडला आणि 2दा विनेकरी पडला 2 तासात. 8 तास विना घेतल्यावर काय अवस्था होईल सांगता येत नाही. माणसं यायले पाया पडायले. बरं तिथं काय असं आहे का नाजूक, कोणी धरते पाय वळते, काही जातीत पांडुरंगाच्या पायाला हात धरते तर पोलीसवाला कंबर धरून वळते. तो वारकरी तसाच हात पांडुरंगाच्या पायाला झटका बसतो की नाही. महाराष्ट्र पाया पडेपर्यंत ज्याला विटेवर उभा राहता येतो तो पांडुरंग होतो. आई वडिलांच्या एका शब्दावर ज्याला अयोध्येचं राज्य सोडून 14 वर्ष काट्यावर झोपता येतो त्यालाच देव होता येते. राजाच्या घरी जन्म घेऊन सुद्धा सामान्य गायी चारणाऱ्या गवळ्याच्या घरी कालचं ताक आनंदाने पिता येते त्याला देव होता येत. देव होणं एवढं सोपं नाही. भगवान भोलेनाथाला रावणाने सांगितलं ही पार्वती काय करायची म्हणली तुला. भोलेनाथ म्हणले नाही हे ज्याला जमते त्याला महादेव होता येते. काय साधं वाक्य आहे काय, ऐकलं सोडलं. महादेवजी म्हणले उचल आता 24 पासून शिवपुराण आहे. पण न्यायची ताकद असेल तर विषयांतर होईल, विषय वेगळा आहे. हे ज्याला होता येते, ज्याला जमते त्याला देव होता येते. देव होणं एवढं सोपं नाही. पण ऐका देवाचे फायदे आहेत. संत तर त्याहीपेक्षा पुढचं कठीण आहे. ज्ञानोबरायापासून सांगायचं झालं तर खूप विषय लांबाल. जन्म देणारे मायबाप मेले तरी समाजासाठी लेखणी उचलून ज्ञानेश्वरी लिहिण्याची ज्याची तयारी त्याला संत होता येते. ज्या समाजाच्या त्रासामुळं कंटाळून मायबाप मेले त्याच समाजासाठी गुरुकडे मागणं मागावं लागते. विश्व स्वधर्म पाय विश्वाला सण जे खळाचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबर आहे. ज्या मुंबाईनं काठीनं मारलं त्या मुंबाजीचे पाय दाबावे लागते तेव्हा तुकोबा होता येतो. आणि नोकरीला लात मारून आपल्या गुरुसाठी रात्रंदिवस भजन करतात त्याला निळोबा होता येतं. संत होणं काही माणसाला वाटते संत व्हायचं म्हणजे फक्त सप्त्याला जाऊन तुपच खायचं आहे काय की, असं नसते हो. 200 किलोमीटरवर गाडी, ड्रायव्हर आहे का तुमच्यात कोणी ड्रायव्हर असेल तर माहिती आहे त्याला, 200 किलोमीटर गाडी चालवायची आणि रात्रीचं 200 किलोमीटर चालवत न्यायची. ती एका चपातीपेक्षा जास्त खाऊ शकत नाही. त्याला माहिती त्याला जागावं लागते. त्याला खाऊन निवांत झोपायचं. जेवण झालं 8 वाजता आणि कीर्तनाला आलो 8:45 आणि 1 तासात झोप लागत नाही का, लागते. पंखा आहे, पलंग आहे, गादी आहे, पण खाऊन झोपता येते का, नाही.
मिष्टान्न समोर असताना सुद्धा एवढंच खावं लागते, तेव्हा 200 किलोमीटरचा प्रवास होतो. सोपं नाही. पण ऐका, धर्म आचरण करणे, स्नान संध्या करणे गृहस्थी जीवनाचा धर्म आहे. दान करणे, विद्याभ्यास करणे, कपाळावर गंध लावलेने, महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी वाचणे, गाथा वाचणे, पारायण वाचणे. आधुनिक आजच्या युगामध्ये आत्ता वर्तमान चालू असलेल्या युगामध्ये नियमित मंदिरामध्ये जाणं ही काळाची गरज आहे. एक माफी मागून बोलतो, हिंदूंचे मंदिरं खूप मोठमोठाले झाले, पण त्या मंदिरामध्ये आरती करायला माणसंच राहिले नाहीत. एकटा पुजारी आणि बाहेर वाजणारं ती मशीननं बँड. मुसलमानाला मंदिरं नाहीत, मस्जिदी आहेत, पण शुक्रवारच्या दिवशी मस्जिदी कमी पडते तर म्हणून रस्त्यावर गावाच्या गावं येऊन नमाज पडते. आणि हिंदूंना मोठे मोठे मंदिर आहेत, पण आरतीला माणसं जायला तयार नाहीत. हिंदू जर मंदिरात गेलाच नाही तर त्या हिंदूला ज्ञान येईल कुठून? आणि मंदिरात नाहीच गेला तर गंध लावायला शिकवल कोण? ज्ञानेश्वरी वाचायला शिकवल कोण? गळ्यात माळ घालायला शिकवल कोण? कारण शाळेमध्ये मास्तरच परेशान आहे, बायको संग भांडू तर तुमचा नंबर कुठं लागायचा? शाळेमध्ये संस्काराचं शिक्षण नाही. कोणताच मास्तर तुम्हाला गंध लावा म्हणणार नाही लेकरांनो. शाळेमध्ये नाही. गुरु गंध लावा म्हणून प्रार्थना करतील. ऐका, गुरु गंध लावा म्हणून प्रार्थना करतील. आणि आज जगाच्या पाठीवर स्वामी विवेकानंदांच्या चिंतनानुसार 4-5 धर्म आहेत. अनेक धर्म नाहीत बरं महाराज, पण अनादी कालापासून असलेला सनातन वैदिक हिंदू धर्म हा मूळ आपला सनातन धर्म. सनातन कोणाला म्हणायचं? ज्याची स्थापना केल्या जात नाही, ज्याची निर्मिती केल्या जात नाही, ज्याच्या जन्माची तारीख सांगितल्या जात नाही, त्याला म्हणायचं सनातन. मुस्लिम धर्माची तारीख आहे, ख्रिश्चनांची तारीख आहे, यहुद्यांची तारीख आहे, पारशांची तारीख आहे. जगाच्या पाठीवर सनातन धर्माची तारीख सांगणारा कोणीही जन्माला आलेला नाही. कारण अनादी कालामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये, पुराण काळामध्ये पहिला माणूस जन्माला आला. श्रीमद भागवतानुसार ब्रह्मदेवाच्या शरीरापासून तो हिंदू म्हणून जन्माला आला. पहिला माणूस हिंदू म्हणून जन्माला आला, आणि त्याच्यानंतर बाकीचे काही धर्म वगैरे झाले. एवढा अनादी धर्म आहे. देवतांची उपासना या धर्मात आहे. तुला आवडेल ते देवता घे, पण उपासना कर. माणूस देव घ्यायला तयार नाही. तू खूप बरं म्हणले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला माणसं विचित्र. माणसं म्हणले पैसे घेतले असते, योजना घेतल्या असत्या. ज्याचं 2-2 मजल्याचं घर आहे ते घरकुलला फॉर्मला नंबर लावते माणसाचा. महाराज, भगवान श्रीरामानी माणसं जर नेले असते ना लंकेला, तर अर्धे माणसं सोनं पाहिल्याबरोबर रावणाच्या पक्षात गेले असते. काय नाही दादा, 2-2 किलो बांधून दे, आम्ही आजपासून तुझे. राहिलेले अर्धे म्हणले असते, बायको रामाची पळवली, आपण का परेशान, मग चला. जेवले असते आणि गेले असते. आज महाराष्ट्रातलं चित्र वेगळं आहे. कोणत्याही गावात जा, हो, महाराष्ट्र फिरत आलो, कंटाळलो. आता नोव्हेंबरच्या 1 तारखेपासून सारखं चालू आहे. आता मुंबईला वर्गाला जायचं होतं, प्रशिक्षण वर्गाला, तिथेही जाता येणार नाही. मेपर्यंत कार्यक्रमच आहेत. पंक्तीला गेल्याच्या नंतर गावात गाडी गेले की 3000-4000 लोक दिसायलेत. असं वाटायला ह्या सगळे कीर्तनाला येतील पोरं, सगळे कीर्तनाला येतील. काय पोरं पळू वाढायलेत. पण कीर्तनाच्या मंडपामध्ये कीर्तन झालं की पंक्तीतला एकही चेहरा दिसेना. हे दुर्दैव आहे, शोकांतिका आहे. कीर्तन आहे म्हणून पंगत आहे, पंगत आहे म्हणून कीर्तन नाही. काला झाला की संध्याकाळी कीर्तन असते का? मग पंगत आहे आपोआप बंद होते. पण काय, लोकांना देवाच्या नावानं खायला पाहिजेत, पण देवाची सेवा नको. आणि सेवा जर नाहीच केली तर नारायण रूप होता कसं येईल? विठ्ठल विठ्ठल
परंपरा आपली खूप मोठी आहे मायबाप. जगद्गुरु तुकोबारायांनी भंडाऱ्यावर कीर्तन करावं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यासहित तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये तल्लीन होऊन ऐकावं. याचं नाव हिंदवी स्वराज्य आहे. आता मी धर्मावर बोलायला पाहिजेत, विश्व हिंदूचा धर्माचार्य आहे, पण ज्या तरुणांपुढे धर्म मांडायचा ते तरुण जर झोपले तर धर्म सांगायचा कुणाला? ज्यांच्या खांद्यावर धर्माची जबाबदारी आहे ते जर गाढ निद्रिस्त झोपेत असतील तर धर्म सांगायचा कोणाला? पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे भारतात आणि त्याच्यात मुर्शिदाबाद नावाचा जिल्हा आहे. 500 घरं म्हणजे काय कमी घर का? पण 500 घरातल्या हिंदूंना स्थानिक मुसलमानांनी मारून मारून घर सोडायला मजबूर केलं. ते पळून गेले आणि एका शाळेमध्ये मागच्या जवळजवळ 10 ते 12 दिवसापासून राहायला येतं.